सस्नेह स्वागत आहे आपलं दापोली किनारा या माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण भरली मिरची बनवणार आहोत, स्टफ चिली। हे बघा, त्यासाठी ना ह्या अशा भावनगरी मिरच्या घेतलेल्या आहेत, या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आणि आता याला लागणारे साहित्य बघूया आपण। वाटीभर ओला नारळ घेतलेला आहे खवलेला, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चिरून, धनेपूड घेतला आहे 1 मोठा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, गरम मसाला पाव चमचा आणि लाल तिखट अगदी पाव चमचा घेतलेला आहे। आपल्याला चवीपुरती थोडी साखर लागणार आहे आणि चवीपुरतं आपल्या मीठ लागणार आहे। तर आपण बनवायला सुरुवात करूया। असं मधून चीर द्यायची आहे। मधून ही मिरची चिरून घ्यायची आणि या बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत। हे अशी बिया काढून टाकायचे, हे अशी चिरून झाली की ह्या बिया सगळ्या अशा काढून टाकायच्या। मिरची एवढ्या मिरचीला अशी चीर देऊन बिया सगळ्या अशा काढून घ्यायच्या। बघा, बिया सगळ्या अशा काढून घेतलेल्या आहेत। तर आपण ना अशा प्रकारे या बाकीच्या सगळ्या मिरच्या आहेत ना त्यामधून चिरून घेऊया आणि त्यातल्या सगळ्या बिया अशा काढून घेऊया। आपण सगळ्या मिरच्या अशा मधून चिरून सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। मिरचीचं स्टफिंग बनवून घेऊया। त्या खवलेला ओला नारळ घेतलाय वाटी, आणि यामध्ये हे सगळे मसाले घालूया, घेऊया आणि भरपूर अशी कोथिंबीर घालूया, मीठ घालूया चवीनुसार आणि 1 चमचा साखर घालूया। साखर नाही घातली तरी चालेल। हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया छान। मिरचीमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार आहे। बघा, ते मिरचीमध्ये असं स्टफिंग भरून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे आपण बाकीच्या सगळ्या मिरच्या आहेत ना त्यामध्ये हे स्टफिंग भरून घेऊया। सगळ्या मिरच्यांमध्ये खोबऱ्याचं सारण भरून झालेलं आहे। अगदी कमी तेलावर शॅलो फ्राय करून घेणार आहोत। फार तेल लागत नाही याला, पण त्यासाठी गॅस चालू करूया। अगदी कमी तेलावर ही मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे। बघा, अशी ठेवून द्यायची। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि या मिरच्या अगदी कमी तेलावर अशा भाजून घ्यायच्या आहेत। झाकण ठेवूया। हे बघा, अशा पूर्ण अशा भरून घेतलेल्या आहेत या मिरच्या। अशा बघा, खूप छान लागतात खिचडी सोबत, चपाती भाकरी सोबत, या फक्त वरण भात असला त्यासोबत, दह्याची ताकाची कढी, भात आणि ही मिरची खूप छान कॉम्बिनेशन आहे। खूप छान लागते ही मिरची। आणि बघा, साहित्य पण खूप कमी आहे। अगदी कमी साहित्यामध्ये ही मिरची बनवून तयार होते। सर्व बाजूने ही मिरची आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे। म्हणजे पुन्हा आपण अशी दुसऱ्या बाजूने पण शेक भाजून घ्यायची। तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा। आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा ही विनंती। मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या। बघा, मिरच्या छान अशा खरपूस भाजून झालेल्या आहेत। हे बघा, आता ते आपण काढून घेऊया। मिरची खूपच छान खमंग अशी भाजून झाली आहे।
काढून घेऊया. त्या मिरच्या आपण मस्तपैकी अशा कमी तेलावर छान परतून भाजून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीनं या बाकीच्या मिरच्या सुद्धा आपण त्यावर शॅलो फ्राय करून घेऊया. भरली मिरची तयार आहे. खूपच छान चवीची झालेली आहे. खूपच कमी तेलावर खरपूस अशी मिरची भाजून घेतलेली आहे आणि खूपच छान चवीची झाली आहे. मी ज्या पद्धतीने बनवली आहे त्या पद्धतीनं तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.